हाय फ्रेंड्स, महावितरणने काल 15 जुलै 2026ला त्यांची सेकंड वेटिंग लिस्ट डिक्लेअर केलेली आहे आणि त्याच्यामध्ये 144 स्टुडंटला त्यांनी सिलेक्ट केलेलं आहे. आता त्या अनुषंगाने खूप साऱ्या स्टुडंटने मला फोन केले, मेसेज केले की सर एवढी फक्त 144 स्टुडंटचीच लिस्ट लावली, जी लिस्ट आपल्याला जास्त अपेक्षित होती किंवा अजून ते लिस्ट लावणार आहे का? या 2-3 गोष्टीवर आपल्याला डिस्कस करायचं आहे. आणि अजून जे विद्यार्थी जे खास करून त्यांना अपेक्षा होती की आपला स्कोर जो आहे तो सिलेक्शनच्या जवळजवळ होता, आपलं सिलेक्शन जे आहे ते पहिल्या वेटिंग लिस्टमध्ये नाही झालं तर दुसऱ्या लिस्टमध्ये होईल, आता दुसऱ्या नाही तर तिसऱ्या मे बी होईल, अशा ज्या अपेक्षित आहेत त्यांच्यासाठी ज्यांचा अभ्यास कुठेतरी कमी पडला त्या अनुषंगाने हा छोटासा एक व्हिडिओ बनवलेला आहे. पहा, सगळ्यात पहिले तर खूप साऱ्या स्टुडंटचा असा डाऊट होता की 144 कसं, कारण की त्यांनी म्हटलेलं होतं त्यांच्या की 50% पर्यंत आम्ही वेटिंग घेणार म्हणून. 50% पर्यंत, ॲक्च्युली पर्यंत जो आहे ना त्याचा मिनिंग तर तसाच होतो की ते 50% पर्यंत, 50%च घेईल असा नाही, पण तरी त्यांनी नंतर डिक्लेअर केलं की आम्ही 50% घेणार आहे मागे पुढे. आता टोटल जागा होत्या आपल्या 5300, म्हणजे 5300 समथिंग काहीतरी. त्याच्या 50% जर आपण पकडलं तर जवळपास 2600 जागा होतात. 2600 जागापैकी त्यांनी काहीतरी एक 1700-1800 स्टुडंटची जे आहे ती पहिली एक वेटिंग लिस्ट लावलेली आहे आणि त्याच्यानंतर आता 144, म्हणजे ओव्हरऑल जर पकडलं तर आतापर्यंत त्यांनी एक 2000 विद्यार्थी जवळपास घेतलेले आहे. 2000 स्टुडंट म्हणजे अजूनही एक 400-500 स्टुडंट जे आहे अजून घेण्याची शक्यता आपण वर्तवू शकतो. आता ज्या महावितरणचा जर मागचा अभ्यास केला आपण थोडासा भरतींचा, तर त्यांचं असंच आहे की ते वेटिंग लिस्ट एकदम एकच लावत नाही आणि एका याच्यातच सगळे विद्यार्थी घेऊन मोकळं करत नाही. ते एक पहिली वेटिंग लिस्ट, दुसरी, तिसरी असं 1-2 वर्ष ते कार्यक्रम चालवतात. तर आता त्यांनी दुसरी जी लिस्ट लावलेली आहे याच्यामध्ये आपल्याला असं अपेक्षित होतं की ते जवळपास 400-500 विद्यार्थी घेतील, पण एक अंदाजही होता. मी तर खूप साऱ्या स्टुडंटला बोललो होतो की 150-200 विद्यार्थ्यांपर्यंत ती लिस्ट लागेल म्हणून, त्याच अनुषंगाने लागले. तर आता ही लिस्ट कमी लागली आणि 50% जागा विचारात घेता एक अपेक्षा आहे आपल्याला की ते अजूनही एक तिसरी मे बी वेटिंग लिस्ट लावू शकतात मे बी, आणि लावायलाही पाहिजे, कारण की खूप सारे विद्यार्थी जे काठाकुटावर असतील, समजा थोड्या मार्काने राहिले असेल, त्यांचं सिलेक्शन होईल. पण मित्रांनो एक लक्षात ठेवा की ज्यांचं नाव कालच्या लिस्टमध्ये नाही आहे, कारण की फार लिस्ट कमी आहे, खूप होप तुम्ही ठेवलेली असेल, मे बी तुम्ही तुमचा अभ्यास बंद केलेला असेल आणि त्या होपने तुम्ही ते वेटिंगकडे पाहत असेल की नाही बा, आज ज्याला 10-15 मार्कही कमी आहे तोही बिचारा आशा ठेवतो की नाही माझंही या लिस्टमध्ये नाव मे बी येऊन जाईल, चमत्कार होऊन जाईल. पण चमत्कारही तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही काटाकुटावर असाल, म्हणजे कट ऑफच्या जवळजवळ असाल. तर ही होप अजून ठेवून तुम्ही तुमचा अभ्यास डिले कराल, तुम्ही तिसऱ्या लिस्टची वाट पाहाल, त्यासाठी प्रयत्न कराल आणि त्याही लिस्टमध्ये तुमचं नाव नसेल, तर मग अजून आपल्याला म्हणजे अजून आपल्याला ते सहन होणार नाही, आपला अभ्यासही होणार नाही. आणि याच्यातच एक महत्त्वाचा प्रश्न असाही विचारतात स्टुडंट की सर आता महावितरणमध्ये या महापारेषणमध्ये जागा कधी निघतील? पहा, याचं उत्तर तर मित्रांनो तिथले जे MD आहे ते पण तुम्हाला एक्झॅक्टली देऊ शकणार नाही, कारण की त्यांना त्यांच्या रिक्त जागानुसार ते ॲड काढतात. आता तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, मी काही वेगळं बोलत नाही आहे. 2017ला महापारेषणने ॲड काढली होती, त्याच्यानंतर 2020 ते 21 पासून, म्हणजे कोरोनाच्या नंतर 21 पासून तर फक्त एक हवा चालू होती की बा ॲड येणार आहे, ॲड येणार आहे. आणि ती ॲड आली 2023मध्ये, नंतर मग ती पोस्टपोन झाली, अजून 6 महिन्यांनी डबल रिवाईज झाली. तर 2017 म्हणजे 20 पासून नंतर तिला 2-3 वर्ष लागले. आता 24मध्ये आलेली ॲड आता 2-3 वर्ष तिला कंप्लीट करायला लागले आहे. म्हणजे ॲड निघाल्यापासून तर आपण दुसरी ॲड निघेपर्यंतचा एक जनरल स्पॅन पकडतो आहे की याच्यामध्ये जे रिटायरमेंट असतील, ज्या नवीन सबस्टेशन असतील, ज्या नवीन जे काही त्यांना रिक्वायरमेंट असतील, एक अंदाज पकडतो आपण की एक 4 ते 5 वर्षात ही ॲड येऊ शकते. आता खूप सारे स्टुडंट म्हणतात की इलेक्शनच्या अगोदर, म्हणजे त्यांचं एक लॉजिक असतं की इलेक्शनच्या आधी पण एक ॲड येऊ शकते, किंवा पोरं सर विचारतात की आता या सर्व्हिसमध्ये महावितरण किंवा महापारेषणमध्ये ॲड येऊ शकते का? तर मी माझं पर्सनल ओपिनियन सांगतो तुम्हाला. मला कोणत्याही व्यक्तीला असं वाटणार नाही की आता 26मध्ये नवीन ॲड येईल म्हणून, कारण की महापारेषणची तर काही गॅरंटीच नाही, कारण की एवढा मोठा स्टाफ त्यांनी आता एकदम भरलेला आहे. 26ही नाही, आपण 27चा एंड मे बी एक अनपेक्षित पकडू शकतो, बाकी काही नाही आहे. हां, वितरणचा तरी ठीक आहे, यावर्षी नाही पण पुढच्या वर्षी, कारण की एक 23 ते 27 जर पकडला आपण तर एक 4 वर्षाची गॅप होतो. 27चा एंड म्हणा या 28बद्दल तर आपण बोलूच नाही. पण ते फक्त मला हे म्हणायचं आहे की आपण फक्त महावितरणसाठीच वाट पाहायची का? की महावितरण जेव्हा जागा निघेल मग मी बॅच करेल, या मग मी अभ्यास सुरुवात करेल, काही करा, बॅच करा, अभ्यास करा, सेल्फ स्टडी करा, काही प्रॉब्लेम नाही. पण मी तेव्हाच अभ्यास करेल, मग मी तेव्हाच त्या स्पर्धा परीक्षेमध्ये जाईल असं नाही. महावितरण महापारेषणच काही फक्त तुमच्यासाठी जॉबसाठी नाही आहे. हां, तिथं हालाकी जागा कमी असते, लागणं थोडंसं सोपं असते, म्हणून तुम्ही त्याची जास्त वाट पाहता. पण त्याच्याच अनुषंगानं महापारेषण असतं, म्हणजे त्याच्या अनुषंगाने दुसऱ्या पण भरत्या आहेत ना महावितरणच्या, म्हणजे छोट्या मोठ्या निघतच राहतात. ओके,
ज्या आपल्याला अपेक्षित होत्या त्या आता कधी निघतात त्याच्याबद्दल आपल्याला काही गॅरंटी नसते. ह्या स्पर्धा परीक्षेचं असं आहे की याच्यामध्ये पेशन्सच खूप महत्त्वाची गोष्ट आहे. पेशन्स आणि डिसिप्लिन हे ज्या स्टुडंटला जो ठेवतो ना, थोडं करत राहतो, तो नक्की यशाकडे जातो. आणि आपण कसं आहे, टेक्निकलचे पर्सन्स आहे तर आपण कधी खाली राहत नाही. तर आपण आपल्या अभ्यासासोबत जर थोडंसं कामही चालू ठेवलं तर आपलं एक कामही होऊन जाते आणि 4-5 तास जर आपण आपल्या अभ्यासाला दिला तर आपला सोबत अभ्यास होतो. म्हणजे तुमच्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जर कोणती ॲड आली असेल, आता छोट्या-मोठ्या ॲड येऊन गेलेल्या आहे, बरोबर. त्याच्या एक्झाम्सही आहे. मागे नाशिक प्रेस नोटची जागा निघाली. आपण त्या जागांचा आकडा पाहतो की सर एवढ्या मोठ्या जागा, एवढ्यासारखं जागा आहे, 28 आहे, 30 आहे आणि आपण त्याला भीतो या एक्झाम फॉर्म भरत नाही किंवा मग आपण अभ्यासच करत नाही. आपण फक्त मोठ्या भरतीची वाट पाहत राहतो आणि मोठ्या भरतीतही ज्या विद्यार्थ्यांनी वाट पाहिली होती मोठ्या भरतीची, जे वेळेवर, आता ते आमच्या अकॅडमीचे विद्यार्थी असेल की समजा की वेळेवर तुम्ही क्लास करत असाल, बॅचही लावत असाल, पण तो तुमच्याकडनं सिलेबसच कंप्लीट होत नसेल, तुम्ही त्याच्यावर प्रॉपर प्रॅक्टिस करू शकत नसेल, रिव्हिजन करू शकत नसेल, तर त्या एक्झाममध्ये काही चमत्कार होणार नाही की तुम्ही बॅच लावूनही तुमचा रिझल्ट येईल म्हणून. बॅच लावणं म्हणजे रिझल्ट नाही आहे. बॅच लावल्यानं तुमचं 80% काम सोपं होऊन राहिलेलं आहे. तुम्हाला काय वाचायचं आहे, काय नाही वाचायचं हे आम्ही सांगतो आहे, तुम्हाला सगळे कन्सेप्ट क्लिअर करून देतो आहे, पण त्याच्यावर तुमची प्रॉपर रिव्हिजनही झाली पाहिजे, बरोबर. त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यावर MCQ पण सॉल्व्ह करायला वेळ मिळाला पाहिजे. प्रत्येक विद्यार्थी वाटतो की बा 4 महिन्यात जागा निघते का, मी आज क्लास लावतो, मी 4 महिन्याच्या अगोदर लावेल. हा टोटल कोणताही सेल्फ स्टडी करसाल तर मित्रांनो खूप 1.5-1.5 2-2 वर्ष लागते कन्सेप्ट समजायला, खूप सारा चांगला अभ्यास करायला. क्लासमध्ये तोच तुमचा 1.5-2 वर्षाचा वेळ जो आहे तो 5-6 महिन्यावर येऊन चुकतो. प्रॉपर जर 4-5 महिने आपण जर क्लास केले, त्याच्यानंतर 4-5 महिने पुढचे त्याच्यावर आपण MCQज व्यवस्थित वगैरे सॉल्व्ह केले, सोबतच टेस्ट सिरीजला आपल्याला वेळ लागतो, कारण टेस्ट सिरीजमध्ये आपली रँक इम्प्रूव्हमेंट होतात. असं टोटल कमीत कमी जरी म्हटलं ना आपण, तरी 1 वर्षाचा वेळ लागतो. आणि स्टुडंटला काय करायचं की सर आता यावर्षी कोणतीच भरती नाही आहे, म्हणून मी ना सेल्फ स्टडी करणार आहे ना मी कोणती बॅच लावणार आहे, पुढच्या वर्षी जेव्हा ॲड येईल तेव्हा पाहू. म्हणून याच संधीचा फायदा घेऊन जे विद्यार्थी कुठं थोडं जे करतात, जॉबसोबत म्हणा या आपल्या इतर अभ्याससोबत, ते यशाकडे जातात. वेळेवर काही होत नाही. ज्या विद्यार्थ्यांनी वेळेवर सगळं काही केलं, या प्रॉपर म्हणजे प्रॅक्टिस नाही केलेली असेल, एक पेपरचं प्रेशर जे आहे ते हँडल केलं नसेल कोणी, तर त्यांचे रिझल्ट थोड्या मार्कानं राहिले. आणि अशा विद्यार्थ्यांचे थोड्याशा मार्कानं राहिले असेल, काही जणांचे खूप साऱ्या मार्कानं राहिले असेल, तर त्यांना माहीत आहे की आपण कुठं मिस्टेक केलेलं आहे, कुठं चूक केलेलं आहे. खूप सारा विद्यार्थ्यांना एखाद्याने अभ्यास केला असेल, पण पेपरचं प्रेशरच त्यांना हँडल करू शकला नसेल, ते झालं असेल. कोणी टेक्निकल खूप चांगलं केलं, पण ॲप्टिट्यूड रिझनिंगमध्ये त्याचं 0 असेल. कोणी ॲप्टिट्यूड रिझनिंग चांगलं केलं, टेक्निकलचं क्लासेस नाही केले या टेक्निकलचं स्टडी नाही केला. अनेक कारणं असू शकतात, पण तुमच्याकडे संधी अजूनही आहे. ज्या काही भरती जर तुम्हाला लागायचं असेल तर, बाकी ज्याला लागायचं नाही आहे, ज्याला मनापासून म्हणजे करू बा येईल तेव्हा पाहू, असं जर तुमची चालू असेल मानसिकता, तर मग ते परतही तसंच होणार आहे. मग परत ही ॲड येतील, मग परत तुम्ही तेव्हा हे खाऊ की ते खाऊ असं कराल आणि थोड्या मार्कांना परत रिझल्ट, मग परत वेटिंग, म्हणजे असं कुठपर्यंत झालं तरी. असं अभ्यास करा की सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा आपलं सिलेक्शन झालं पाहिजे, 30 जागात सुद्धा आपलं सिलेक्शन झालं पाहिजे. सो खचून जाऊ नका. ज्या विद्यार्थ्यांचं या वेटिंग लिस्टमध्ये नाव नाही आहे त्यांनी खचून जाऊ नका. मे बी 3री लिस्ट लावतील आणि लावायला पाहिजे, कारण की 144 जणांचीच लिस्ट लावलेली आहे. अजून आपल्याला अपेक्षित असेल की ती 3री लिस्ट बऱ्यापैकी लावतील. तसं आपणही गडबड केली, त्याच्यामुळे त्यांनी एक स्टेटमेंट देऊन दिलं होतं की आम्ही लवकर या तारखेला लिस्ट लावणार आहे. आता थोडीशी ते मे बी उशिरा लावतील, दिवाळीच्या वेळेस जवळपास, तर तेव्हा त्या लिस्टमध्ये मे बी आपलं नाव असू शकते, जे एकदम जवळपास आहे कट ऑफच्या. पण जे कट ऑफच्या दूर आहे किंवा कट ऑफच्या जवळ जरी असेल, तरी मी त्यांना सगळ्याच विद्यार्थ्यांना सजेस्ट करतो आहे की माझी जर बॅच केली असेल, तुमच्याकडे सगळ्या नोट्स वगैरे प्रॉपर बनलेल्या आहे, तुम्हाला काही हेल्प लागली आम्ही करायला तयार आहे, तर त्या नोट्स तुम्ही रिवाईज करा. जर कोणाला रिपीट बॅच करायची असेल तो रिपीट करू शकतो. आणि जे नवीन विद्यार्थी हा व्हिडिओ जर पाहत असेल की ज्यांनी अजून कुठपर्यंत कुठंच बॅच केलेली नसेल, तर त्यांनी नक्की एकदा बॅच करा मित्रांनो. कारण की ज्याही विद्यार्थी आज मी ज्या रिझल्ट लागल्यापासून जे आजपर्यंत बॅच घेतो आहे, त्या बॅचमधले 50% स्टुडंट हेच म्हणतात मला की सर काश आम्ही आधी बॅच केली असती तर आम्ही लागून गेलो असतो. तो प्रत्येकाचा एक ओपिनियन आहे, मी ते म्हणत नाही आहे. मी नेहमी म्हणतो आहे की विद्यार्थी जे माझ्याकडे येतात ते जास्तीत जास्त माउथ टू माउथ पब्लिसिटीनंच येतात. माझे डेमो लेक्चर्स असतात ते पाहूनच. तुम्हालाही वाटत असेल की आपलंही पुढचे असं काही झालं नाही पाहिजे, भरती निघाली पाहिजे, मनापासून करायचं आहे, तर हा कोर्स तुम्ही जी माझी थेरी बॅच आहे ते जॉईन करू शकता. आणि नाही बॅच जॉईन करत असेल तर सेल्फ स्टडीला सुद्धा तरी ॲटलिस्ट चालू ठेवा, थोडं का होईना. म्हणजे तुम्हाला जेव्हाही ॲड निघेल तेव्हा तुमचा स्टडी रेडी असेल. ठीक आहे. सो
जे काही विद्यार्थी आता कट ऑफमध्ये नाही राहिलेले, बसले नाही आहे, लागले नाही आहे, त्यांना एक रिक्वेस्ट आहे, फक्त हंबल रिक्वेस्ट आहे, की सोबत तुम्ही अभ्यासाला स्किप करू नका, सोडू नका. बरोबर, मला माहीत आहे की ज्या विद्यार्थ्याचा जवळपास मार्क तो खूप अपसेट होतो. बरोबर, म्हणजे तो पहिल्या वेळेस जेव्हा रिझल्ट लागला तेव्हाही त्याला अपसेट झाला, दुसऱ्या वेळेस येईन, आता तिसऱ्या वेळेस येईन, अजूनही तो अपेक्षा ठेवतोच की नाही आता आणि नंतरही होऊन जाईल. असं किती वेळेस. बरोबर, तुमचा जो काही जॉब चालू असेल, अप्रेंटिसशिप चालू असेल, स्टडी चालू असेल, तो ठेवा चालू. बरोबर, आता काही एवढी एकदम एमर्जन्सी नाही आहे, कोणती जवळ भरती नाही आहे, त्याच्या अनुषंगाने तुम्ही जॉबलाही वेळ देऊ शकता, तुमचा पार्ट टाईम जो काही असेल पार्ट टाईम फुल टाईम, आणि तुम्ही तुमच्या अभ्यासाला सुद्धा वेळ देऊ शकता. बरोबर, आणि त्याच अनुषंगानं तुम्हाला वाटत असेल तर बॅच जॉईन करा, वाटत असेल सेल्फ स्टडी करा तर सेल्फ स्टडी करा. बरोबर, जसं होईल तसं पॉसिबल करा, पण अभ्यासाला चालू ठेवा. तो ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायचं असेल त्यांनी या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता, तुम्हाला बॅचची डिटेल्स भेटेल. आणि बॅचचा फायदा असा आहे की फक्त की तुम्हाला एक्स्ट्रा काही करायची गरज नाही, जे मी बॅचमध्ये सांगतो आहे तेच तेवढं तुम्हाला फॉलो करायचं आहे. सो थँक्यू. जर अजून काही अपडेट असेल तर तुम्हाला सांगतो. बाय बाय.